Hello friends, today again we are going to study a new topic from our science part 2, our subject science part 2 for 9th standard. We already studied in energy flow in an ecosystem, which is the 7th chapter. त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी काही टॉपिकचा अभ्यास केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. पुढवे टॉपिक लेवल, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. Then we already studied about biogeochemical cycles, which is very important part of our topic. त्याचाच एक भाग वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट सायकल हे बायोजिओकेमिकल सायकलमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि त्यांचाच अभ्यास आज आपल्याला पुन्हा करायचा आहे डिटेलमध्ये. आपल्याला माहिती लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे नीड डिफरंट न्यूट्रिएंट्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सची गरज असते आणि ह्या न्यूट्रिएंट्सचा सोर्स त्यांच्यासाठी सराउंडिंग आहे, एन्व्हायरमेंट आहे. म्हणजे याच्यातले काही न्यूट्रिएंट्स हे मेजर न्यूट्रिएंट्स आहेत, काही मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत. मग त्याचा जो सोर्स आहे तो आपण ऑलरेडी पाहिलं आहे बायोजिओकेमिकल सायकल्समध्ये. गॅसियस सायकल आहे, सेडिमेंटरी सायकल आहे. गॅसियस सायकलमधून काही nutrients in the form of carbon, oxygen and nitrogen, they are taken by these living organism कडे ते येतात आणि मग त्यांचं युटिलायझेशन या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मार्फत केलं जातं त्यांच्या लाईफ प्रोसेसेससाठी. फ्रॉम दोज न्यूट्रिएंट्स दे सिंथेसाइज कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स यांचा कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हायड्रोजन हे कॉम्पोनंट्स आहेत जे इसेन्शियल आहेत आणि हा मिळवण्याचा एकमेव मार्ग सराउंडिंग आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. आणि पुन्हा हे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे सर्क्युलेट होतात आणि सर्क्युलेट होऊन पुन्हा सराउंडिंग मध्ये परत जातात. मग त्यांचा जो फ्लो आहे तो सायक्लिक फ्लो आहे. हे ऑलरेडी आपण शिकलोय, डेफिनेशन केलेली आपण बायोजिओकेमिकल सायकल्सची. द सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स थ्रू अन इकोसिस्टम इज कॉल्ड ॲज बायोजिओकेमिकल सायकल. ह्या बायोजिओकेमिकल सायकलचाच भाग हे वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूट्रिएंट्सचं सर्क्युलेशन आहे सराउंडिंग मध्ये. सर्व न्यूट्रिएंट्स हे सातत्याने या एन्व्हायरमेंटमध्ये अबायोटिक फॅक्टर्स कडून बायोटिक फॅक्टर्स कडे आणि बायोटिक फॅक्टर्स कडून पुन्हा सराउंडिंग मध्ये म्हणजे अबायोटिक फॅक्टर मध्ये सर्क्युलेट होत राहतात. मग हे सर्क्युलेशन होतं त्यावेळेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम मार्फत ते युटिलाइज केले जातात. पण त्यांचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी हे जे सायकल्स आहेत हे सतत काम करतात नेचरमध्ये, ते सतत इन्व्हॉल्ड असतात. याच्यामुळे या न्यूट्रिएंट्सचा बॅलन्स जो आहे हा मेंटेन केला जातो. दॅट्स वाय दीज न्यूट्रिएंट सायकल्स दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्डमध्ये युटिलायझेशन होतं न्यूट्रिएंट्सचं, परंतु ते न्यूट्रिएंट्स त्याच प्रोपोर्शनमध्ये पुन्हा सराउंडिंगमध्ये अवेलेबल होणं हे अतिशय आवश्यक असतं. मग ते अवेलेबल होण्यासाठी हे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे पुन्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडून रिसायकल होणं गरजेचं असतं. मग ते पुन्हा रिसायकल होतात नॅचरली आणि ही जी प्रोसेस आहे यालाच आपण सायकल असं म्हणतो. मग याच्यामध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट्स इन्व्हॉल्ड आहेत म्हणून यांना न्यूट्रिएंट सायकल असं देखील म्हटलं जातं. दीज आर द पार्ट ऑफ आवर सराउंडिंग. इकोसिस्टीमचा ते अविभाज्य भाग आहे. यांच्यामुळे न्यूट्रिएंट्सचं सर्क्युलेशनही होतं आणि रिसायकलिंगही होतं. मग याच्यामध्ये महत्वाचे कोण तर कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन या तिघांचा अभ्यास 9th स्टँडर्ड मध्ये आहे. पण याच्याशिवाय आवश्यक असे न्यूट्रिएंट सायकल्स आहेत. मिनरल्सचं पण रिसायकलिंग होतं, सर्क्युलेशन होतं. वॉटरचं पण सर्क्युलेशन होतं. वॉटर सायकल बद्दल आपण ऐकलेलं आहे. वॉटर सायकल हे सतत नेचरमध्ये सुरू असतं आणि ज्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वर्षी पावसाच्या माध्यमातून पाणी अवेलेबल होतं. मग इन द सेम मॅनर दीज न्यूट्रिएंट्स दे आर ऑल्सो सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन नेचर.
मग याच्यापैकीच एक सायकल आहे कार्बन सायकल. व्हाय कार्बन सायकल? बिकॉज कार्बन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. का इम्पॉर्टंट आहे तर आपल्याला माहिती आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स यांची गरज असते. हे सगळे इसेन्शियल न्यूट्रिएंट, या सर्वांचा कार्बन हा इसेन्शियल फॅक्टर आहे. त्याच्यामुळे त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. वेन दे आर प्रेझेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे आर कन्सिडर्ड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. पण ज्यावेळेस ते नेचरमध्ये असतात दे आर इन द फॉर्म ऑफ सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग ऑर्गॅनिक कंपाऊंडचा जो सोर्स आहे लिव्हिंग वर्ल्डमध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचे सिंथेसाइज केले जातात, त्याचं युटिलायझेशन केलं जातं, त्याच्यातनं एनर्जी मिळवली जाते, त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. सो दे आर इसेन्शियल. मग कार्बन हा अतिशय इसेन्शियल फॅक्टर आहे जो सर्व लिव्हिंग वर्ल्डला आवश्यक आहे. लक्षात घ्या, लिव्हिंग वर्ल्डसाठी तो अत्यावश्यक आहे. मग हा कार्बन कुठून अवेलेबल होतो तर तो नेचरमधून अवेलेबल होतो आणि त्याचा एकमेव सोर्स जो आहे नेचरमध्ये इज ॲटमॉस्फिअर अँड ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड. दिस कार्बन डायऑक्साईड इन नेचर इट इज अवेलेबल ओनली 0.03%. हे आपल्याला माहिती आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईड हा 0.03% एवढाच आहे, परंतु तो लिव्हिंग वर्ल्डसाठी सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये कार्बन आहे. कार्बन इज वन ऑफ द कंपोनंट ऑफ कार्बन डायऑक्साईड. मग हा कार्बन विशिष्ट प्रोसेसेसमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेपरेट केला जातो आणि मग त्याचं युटिलायझेशन होतं. तो इतरांशी कंबाईन होऊन ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. दॅट मीन्स द प्रोसेस इट इज इसेन्शियल फॉर कन्व्हर्शन ऑफ दिस कार्बन इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड इनटू कार्बन कंपाऊंड्स. मग हा जो कार्बन डायऑक्साईड आहे यालाच म्हणायचं अबायोटिक कार्बन. कारण ह्या कार्बन डायऑक्साईड मध्ये हा कार्बन आहे आणि तो ऍटमॉस्फिअर मध्ये आहे, इथे कुठेही लिव्हिंग फॅक्टर इन्व्हॉल्व नाही, म्हणून त्याला म्हणायचं अबायोटिक कार्बन. दॅट मीन्स सोर्स ऑफ कार्बन फॉर लिव्हिंग वर्ल्ड इज कार्बन डायऑक्साईड विच इज प्रेझेंट इन ऍटमॉस्फिअर. मग ज्या प्रोसेसने तो लिव्हिंग वर्ल्डला अवेलेबल होतो त्या प्रोसेसमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व आहे. शिवाय बाकीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच कार्बनचं युटिलायझेशन करतात आणि हा जो कार्बन आहे हा लिव्हिंग वर्ल्डमध्ये सर्क्युलेट होत राहतो, ट्रान्सफर होत राहतं. इट इज इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, एनर्जी आणि पुढच्या माध्यमातून तो ट्रान्सफर होत राहतो वेगवेगळ्या ट्रॉपिक लेवलमधून. मग त्यावेळेस तिथे लिव्हिंग फॅक्टर इन्व्हॉल्व असतात. मग ज्या प्रोसेसने ते त्या कार्बनचं सिंथेसिस करतात आणि युटिलायझेशन करतात त्या प्रोसेसला म्हणायचं बायोटिक प्रोसेसेस. म्हणून कार्बन सायकल जे आहे ते वेगवेगळ्या स्टेपमध्ये आपल्याला मांडता येतं, सांगता येतं. म्हणजे कार्बनचा जो प्रवास आहे इट इज फ्रॉम अबायोटिक फॅक्टर्स टू बायोटिक अँड अगेन फ्रॉम बायोटिक फॅक्टर्स आफ्टर देअर डेथ. दिस कार्बन it is again given back into atmosphere in the form of carbon dioxide. It again involved different processes like fermentation and decomposition. याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व आहे म्हणून यांना म्हणायचं बायोटिक प्रोसेसेस. मग त्याच्या आधी आपल्याला या कार्बन सायकलची डेफिनेशन करता येते. ऑलरेडी आपण पाहिलं की कार्बनचं सर्क्युलेशन होतं आणि पुन्हा त्याचं रिसायकलिंग होतं, म्हणून कार्बन सायकलची डेफिनेशन केलेली आहे. The circulation and recycling of carbon from the atmosphere to living organisms and after their death back to the atmosphere is called the carbon cycle. आतापर्यंतच्या एक्सप्लेनेशन मधून आपण पाहिलं की कार्बन हा सर्क्युलेट होतो अबायोटिक फॅक्टर कडून बायोटिक म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडे, ऍटमॉस्फिअर कडून लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडे आणि पुन्हा त्यांचं डेथ झाल्यानंतर तो पुन्हा परत जातो, म्हणजे त्याचं पुन्हा रिसायकलिंग होतं. म्हणून या पद्धतीने कार्बन सायकल एका वाक्यात आपल्याला मांडता येतं किंवा त्याची डेफिनेशन करता येतं. मग कोणकोणत्या प्रोसेस इन्व्हॉल्ड आहेत कार्बन सायकलमध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या एक्सप्लेन करता येतात. त्याच्यासाठी आपल्याला प्रश्न असतो. पहिली जी प्रोसेस आहे अबायोटिक कार्बन इट इज प्रेझेंट इन ऍटमॉस्फिअर इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड. शिवाय काही प्रमाणामध्ये फॉसिल फ्युएलच्या माध्यमातून तो देखील ऍटमॉस्फिअरमध्ये उपलब्ध असतो, परंतु त्याचा उपयोग लिव्हिंग ऑर्गॅनिझम डायरेक्टली करू शकत नाही.
लक्षात घ्या. ऑल्सो कार्बन डायऑक्साईड इट इज डिझॉल्व्ड ऑर ऍब्सॉर्ब्ड इन वॉटर. पाण्यामध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे थोड्या प्रमाणामध्ये त्याचं युटिलायझेशन देखील लिव्हिंग ऑर्गॅनिझम करतात. ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम मध्ये ॲक्वॅटिक प्लांट्स जे असतात ते देखील फोटोसिंथेसिस घडवून आणतात. तिथे देखील कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. अशा पद्धतीने नेचरमध्ये सराउंडिंग मध्ये कार्बन डायऑक्साईड हा प्रेझेंट असतो. इट इज फर्स्ट ऑफ ऑल टेकन बाय अ पर्टिक्युलर प्रोसेस बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपल्याला निश्चितपणे माहिती की ग्रीन प्लांट्सना कार्बन डायऑक्साईडची गरज असते. कशासाठी? इट इज वन ऑफ द इसेन्शियल लाईफ प्रोसेस दॅट इज फोटोसिंथेसिस, की ज्याच्यातनं सर्व लिव्हिंग वर्ल्डला आपल्याला फूड मिळतं, एनर्जी अवेलेबल होते. पण ही प्रोसेस कोण घडवून आणतं तर निश्चितपणे आपल्याला म्हणजे ग्रीन प्लांट्स. ग्रीन प्लांट्सच का? बिकॉज दे हॅव क्लोरोफिल इन देअर लिव्स. फोटोसिंथेसिस हे लिव्स मध्ये होतं. याचं कारण काय तर तिथे क्लोरोफिल आहे आणि क्लोरोफिल हे ऍटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब करतं. म्हणून फोटोसिंथेसिस इट इज ओनली प्रोसेस थ्रू विच ऍटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड इज ऍब्सॉर्ब बाय ग्रीन प्लांट्स फर्स्ट ऑफ ऑल, विच आर नोन एज प्रोड्युसर्स ऑल्सो. प्रोड्युसर्स का म्हणायचं तर कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये, फोटोसिंथेसिस म्हणजे सनलाईट त्याच्यासाठी आवश्यक आहे, त्या मदतीने दे सिंथेसाइज देअर ओन फूड. मग इथे कार्बन डायऑक्साईडचा रोल काय आहे? कार्बन डायऑक्साईड मध्ये कार्बन आहे, इट कंबाईन्स विथ वॉटर आणि याचं रिप्रेझेंटेशन आपल्या पुस्तकामध्ये केमिकल इक्वेशनच्या रूपामध्ये दिलेलं आहे. 6CO2 plus 12H2. It is a reaction of photosynthesis in presence of sunlight and chlorophyll. This carbon dioxide it is synthesized into first of all carbohydrates, that is glucose molecule. ग्लुकोज मध्ये त्याचं रूपांतर होतं आणि त्या ग्लुकोजचा एक भाग असतो कार्बन. ग्लुकोजचा जर फॉर्म्युला तुम्ही पाहिला C6H12O6 असा आहे, म्हणजे निश्चितपणे त्याच्यामध्ये कार्बन आहे. This glucose it is a simple carbohydrate and then this simple carbohydrates it is converted into complex carbohydrate. याचं रूपांतर ग्रीन प्लांट्स मध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स मध्ये केलं जातं. म्हणजे ऍटमॉस्फेरिक कार्बन जो आहे, जो इनऑर्गॅनिक आहे, त्याचे कन्व्हर्शन ऑर्गॅनिक कार्बन मध्ये प्लांट्स मार्फत केलं जातं आणि हाच कार्बन पुन्हा इतर ऑर्गॅनिझमला अवेलेबल होतं. याचं कारण काय तर सर्व इतर ऑर्गॅनिझम जे आहेत, आपण ट्रॉपिक लेवल पाहिलंय, ग्रीन प्लांट्स हे प्रोड्युसर्स आहेत, फक्त तेच स्वतःचं फूड सिंथेसाइज करू शकतात. परंतु इतर सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे या ग्रीन प्लांट्सवर डिपेंड आहे, म्हणून त्यांना आपण कंझ्युमर्स म्हणतो. ॲनिमल्स हे कंझ्युमर्स आहेत. मग ग्रीन प्लांट्सवर आधी हार्बिओर्स डिपेंड आहेत, हार्बिओर्सवर कॉर्निओर्स डिपेंड आहेत, अपेक्स ऑर्डर कॉर्निओर्स आहेत, प्रायमरी कॉर्निओर्स आहेत, सेकंडरी कॉर्निओर्स आहेत, ऑमनिओर्स आहेत. या सर्वांचं पुढचा सोर्स कोण आहे तर ग्रीन प्लांट्स आहेत, प्रोड्युसर्स आहेत. म्हणजे कार्बनचा जो प्रवास आहे इट ट्रॅव्हल्स फ्रॉम प्रोड्युसर्स टू कंझ्युमर्स टू अपेक्स ऑर्डर कंझ्युमर्स. या पद्धतीने कार्बन हा ट्रॉपिक लेवलमध्ये काय करतो, सर्क्युलेट होत राहतो आणि त्याचं रूपांतर हे ऑर्गॅनिक मॅटरमध्ये होतं आणि त्याचं युटिलायझेशन त्याच्या मार्फत होतं. ही झाली एक बायोटिक प्रोसेस की ज्याच्या मार्फत कार्बन हा लिव्हिंग वर्ल्डमध्ये येतो आणि त्याचं युटिलायझेशन होतं. मग तो पुन्हा परत ऍटमॉस्फिअरमध्ये परत केला जातो. त्याचं कारण काही लाईफ प्रोसेसेसमध्ये फक्त कार्बनचं युटिलायझेशन होतं. ग्रीन प्लांट्समध्ये त्याचं फोटोसिंथेसिस झाल्यानंतर त्याचं युटिलायझेशन थोड्या प्रमाणात होतं, परंतु इतर जे ऑर्गॅनिझम आहेत ॲनिमल्स सारखे हे मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करतात इन द फॉर्म ऑफ फूड अँड एनर्जी. या एनर्जीचा वापर करताना पुन्हा त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं. आपण एक्सरसाइज केल्यानंतर रेस्पिरेशन करतो, रेस्पिरेशन मध्ये एक्झलेशन होतं, म्हणजे श्वास बाहेर टाकतो. त्यावेळेस आपल्याला निश्चितपणे माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड हा काय होतो, इट इज गिवन बॅक इन टू ऍटमॉस्फिअर. दॅट मीन्स रेस्पिरेशन, दॅट इज एरोबिक रेस्पिरेशन, it is the process by which
दिस कार्बन डायऑक्साईड इट इज गिव्हन बॅक इन टू ॲटमॉस्फिअर. म्हणजे हा कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअर मध्ये या पद्धतीने परत जातो. मग इथे देखील लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्ड आहेत म्हणून ही पण बायोटिक प्रोसेस आहे. दिस इज सेकंड स्टेप ऑफ कार्बन सायकल. लक्षात घ्या. आणखी काही प्रोसेसेस आहेत की ज्याच्यामध्ये कार्बन हा CO2 च्या माध्यमातून ॲटमॉस्फिअर मध्ये परत पाठवला जातो. वन ऑफ द प्रोसेस इज फर्मेंटेशन. फर्मेंटेशन माहिती आहे आपल्याला. काही मायक्रोब्स हे फर्मेंटेशन घडवून आणतात. यीस्ट हे फर्मेंटेशन घडवून आणतात. पण फर्मेंटेशन हे अनएरोबिक रेस्पिरेशन आहे, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व नाही. रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन लागतो, परंतु काही ऑर्गॅनिझम ऑक्सिजन शिवाय रेस्पिरेशन करतात. याच्यामध्ये ही फर्मेंटेशन प्रोसेस महत्वाची आहे. फर्मेंटेशन मधून जरी ऑक्सिजन शिवाय त्या ठिकाणी एनर्जी तयार होत असली, या मायक्रो ऑर्गॅनिझम मार्फत काही कार्बन कंपाऊंड्स तयार होतात, एनर्जी तयार होते, पण त्याचसोबत CO2 देखील तयार होतो. आणि CO2 इट इज प्रोड्यूस्ड ड्युरिंग फर्मेंटेशन. इट इज गिव्हन बॅक इन टू ॲटमॉस्फिअर. म्हणजे फर्मेंटेशन ही देखील एक प्रोसेस आहे की ज्याच्यातनं कार्बन डायऑक्साईडच्या रूपामध्ये कार्बन हा ॲटमॉस्फिअरकडे परत जातो. नेक्स्ट प्रोसेस इज डिकम्पोजिशन. आपल्याला माहिती आहे की नेचरमध्ये डिकम्पोजर्स देखील आहे, ते देखील त्या ठिकाणी त्यांचं काम करतात. डिकम्पोजिशन घडवून आणतात. कोणाचं डिकम्पोजिशन घडवून आणतात तर प्लांट्स आणि एनिमल्स. हे डेड झाल्यानंतर, त्यांचा डेथ झाल्यानंतर त्या ठिकाणी फंगस आणि मायक्रोब्स हे त्यांचं डिकम्पोजिशन घडवून आणतात. म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर जे इन द फॉर्म ऑफ कार्बन कंपाऊंड इट इज अगेन डिकम्पोज. मग त्याच्यातला काही भाग हा सॉइलमध्ये मिसळतो आणि याच प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतं. डिकम्पोजिशन मध्ये मायक्रोब्सना एनर्जी मिळते, परंतु कार्बन डायऑक्साईड देखील इव्हॉल्व होतो आणि हा कार्बन डायऑक्साईड पुन्हा परत कुठे जाईल तर ॲटमॉस्फिअर मध्ये. इट इज गिव्हन बॅक इन टू ॲटमॉस्फिअर. इन दिस मॅनर बाय द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन, एरोबिक रेस्पिरेशन, फर्मेंटेशन दॅट इज अनएरोबिक रेस्पिरेशन आणि डिकम्पोजिशन यांच्या मार्फत कार्बन हा परत ॲटमॉस्फिअरमध्ये जातो. या पद्धतीने त्याचं सर्क्युलेशन होतं फ्रॉम अबायोटिक फॅक्टर्स टू बायोटिक अँड बायोटिक टू अबायोटिक. या पद्धतीने सतत त्याचं सर्क्युलेशन होत राहतं. मग या सर्वांमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्ड आहे म्हणून यांना म्हणायचं बायोटिक प्रोसेसेस. परंतु आणखी एका प्रोसेसने हा कार्बन जो आहे, जो नेचरमध्ये अवेलेबल आहे, तो परत ॲटमॉस्फिअरकडे जातो इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड कार्बन मोनॉक्साईड. आणि ती प्रोसेस म्हणजे कंबशन. दिस इज अबायोटिक प्रोसेस. काय म्हणायचं याला अबायोटिक प्रोसेस? तर याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व नाही. कंबशन इट इज अ फिजिकल प्रोसेस. इट इज अ फिजिकल चेंज. कंबशन माहिती आहे, रोज आपला त्याच्याशी संबंध येतो. आपण गॅस पेटवतो म्हणजे कंबशन होतं, कोळसा जाळतो, लाकूड जाळतो म्हणजे कंबशन होतं. मग गॅस किंवा कोळसा, कोल हे सर्व काय, दे आर फॉसिल फ्युएल्स. दे आर प्रेझेंट इन नेचर. म्हणजे कार्बन हा इनऑर्गॅनिक मॅटरच्या स्वरूपामध्ये नेचरमध्ये आहे, शिवाय फॉसिल फ्युएलच्या रूपामध्ये देखील आहे. मग ज्यावेळेस कंबशन घडतं त्यावेळेस याच्यातला जो कार्बन आहे इट कंबाईन्स विथ ऑक्सिजन. कारण काय तर कंबशनसाठी ऑक्सिजन इसेन्शियल. ऑक्सिजन शिवाय ज्वलन होत नाही. मग या प्रोसेसमध्ये हा कार्बन जो आहे हा ऑक्सिजनशी कंबाईन होतो आणि पुन्हा कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होतो, तयार होतो आणि तो परत ॲटमॉस्फिअरकडे जातो. म्हणजे बर्निंग किंवा कंबशन इट इज अ प्रोसेस थ्रू विच कार्बन डायऑक्साईड इट इज गिव्हन बॅक इन टू ॲटमॉस्फिअर. आणि आताच्या काळामध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालंय. इंडस्ट्रीमध्ये पुन्हा वेगवेगळ्या प्रोसेसेस चालतात. केमिकल प्रोसेसेस आहेत ज्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंड्स वापरले जातात, मिनरल्स वापरले जातात. या प्रोसेसेसमध्ये पुन्हा कंबशन मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्याच्यातनं या इंडस्ट्रीमधून देखील कार्बन डायऑक्साईड हा हवेमध्ये टाकला जातो मोठ्या प्रमाणामध्ये. पण त्याचं जर प्रमाण वाढलं हवेमध्ये, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं प्रमाण जे आहे, प्रपोर्शन जे आहे ते फिक्स आहे 0.03. परंतु ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे, इंडस्ट्रियलायझेशनमुळे, फॉसिल फ्युएलच्या कंबशनमुळे मोठ्या प्रमाणात CO2 तयार होतो आणि तो पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये मिसळतो आणि मग पोल्युशन होतं.
मग हा जो बॅलन्स आहे 0.03% कार्बन डायऑक्साईड मेंटेन करण्याचा, हे काम फक्त कोण करू शकतं? ओनली ग्रीन प्लांट्स. ग्रीन प्लांट्स हे एकमेव असं फॅक्टर आहे की जे कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब करतात आणि ऍटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे मेंटेन करतात. आणि ग्रीन प्लांट्स मार्फत फोटोसिंथेसिस मध्ये आपण पाहिलंय की त्या ठिकाणी ऑक्सिजन इव्हॉल्व होतो. केमिकल इक्वेशनच्या रूपामध्ये जे मांडलेले पुस्तकामध्ये ती मेन प्रोसेस आहे जी कार्बन सायकलमध्ये इन्व्हॉल्व आहे. तसं रेस्पिरेशनची पण प्रोसेस केमिकल इक्वेशनच्या रूपात दिली आहे, ती पण मेन प्रोसेस आहे. पण या सर्वातनं आपल्या लक्षात येईल की ऍटमॉस्फेरिक कार्बनचं प्रोपोर्शन मेंटेन करण्यासाठी ग्रीन प्लांट्स हे अतिशय इसेन्शियल फॅक्टर आहे. म्हणून मित्रांनो आपल्याला ग्रीन प्लांट्स म्हणजे प्लांटेशन करायला सांगितलं जातं, झाडांची संख्या वाढवायला सांगितली जाते. दिस इज फॉर दिस पर्पज. या पद्धतीने कार्बनचं सतत सर्क्युलेशन वेगवेगळ्या प्रोसेसमधून होत राहतं आणि पुन्हा त्याचं रिसायकलिंग होतं आणि यालाच कार्बन सायकल असं आपण म्हणतो. स्टेप बाय स्टेप आपल्याला ते या पद्धतीने एक्सप्लेन करता येतं. पुन्हा हेच कार्बन सायकल डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनच्या स्वरूपामध्ये देखील मांडता येतं, डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये. याच्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये फिगर 7.6 दिलेली आहे, पेज नंबर 85 वर. याचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला कंपोनंट्स दिसतील. आपल्या एन्व्हायरमेंट मधले सन आहे, ऍटमॉस्फिअर आहे, नंतर प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, वॉटर आहे, इंडस्ट्री आहे. हे सर्व त्या पिक्चरमध्ये दाखवलेले आहे. यांचं शब्दात म्हणजे वर्ड्समध्ये जर आपण रिप्रेझेंटेशन केलं, याची जर मांडणी केली तर आपण कार्बन सायकलची डायग्रॅम तयार करू शकतो या फिगरवरून आणि ती आपल्याला तयार करता येते. होमवर्कसाठी मित्रांनो तुम्हाला ती आहे. तुम्ही या डायग्रॅमचं ऑब्झर्वेशन करा, या फिगरचं ऑब्झर्वेशन करा आणि त्याचं शब्दात रूपांतर करा आणि शब्दात रूपांतर करून ॲरोच्या साहाय्याने, बाणांच्या साहाय्याने त्याचं रिप्रेझेंटेशन करा कार्बन सायकलचं. असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. होमवर्कसाठी तुम्हाला हा पार्ट असेल, लक्षात घ्या. या फिगरमध्ये तुम्हाला सन देखील दाखवला आहे. याचं कारण ग्रीन प्लांट्स हे सनलाईट शिवाय कार्बन डायऑक्साईडचं युटिलायझेशन करू शकत नाही. नंतर प्लांट्स आणि ॲनिमल्स दाखवलेले आहेत. त्याच्यापैकी प्लांट्स हे फोटोसिंथेसिस करतील, कार्बन डायऑक्साईड घेतील, ते आपल्याला दाखवता येईल. नंतर ॲनिमल आणि प्लांट्स रेस्पिरेशन करतील, पुन्हा कार्बन डायऑक्साईड परत वातावरणाकडे जाताना दाखवता येईल, ॲटमॉस्फिअरकडे. नंतर पाण्यामध्ये ऑक्सिजन हा ॲब्सॉर्ब होतो, त्याचं देखील युटिलायझेशन होतं. नंतर इंडस्ट्रीमधून तो बाहेर पडताना दाखवला आहे. या पद्धतीने आपल्याला कार्बन सायकल कम्प्लीट करता येतं. फॉसिल फ्युएलही त्याच्यात दाखवता येतात, विच इज अबायोटिक प्रोसेस. आणि फॉसिल फ्युएलमध्ये बर्निंगच्या माध्यमातून पुन्हा कार्बन डायऑक्साईड हा ॲटमॉस्फिअरकडे परत जातो. या पद्धतीने त्या डायग्रॅमचं रिप्रेझेंटेशन आपल्याला करता येईल. या पद्धतीने ते तुम्ही तयार करायचं आहे. दिस इज होमवर्क फॉर यू. थँक्यू. इथं आपण थांबतो आहोत. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण पुन्हा ऑक्सिजन आणि नायट्रोजन सायकल घेणार आहोत. धन्यवाद. This carbon cycle it is represented in the form of diagram. जसं मी आधी सांगितलं की तुम्ही होमवर्क करा, डायग्राम तयार करा पुस्तकातल्या फिगरवरून 7.6 वरून. पण तरी देखील या ठिकाणी आपण या पद्धतीने या कार्बन सायकलचं रिप्रेझेंटेशन करू शकतो, डायग्राम तयार करू शकतो. याच्यामध्ये सर्व फॅक्टर्स इन्व्हॉल्व आहेत. ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड हा सोर्स आहे. फोटोसिंथेसिसने तो घेतला जातो, प्लांट्सकडे येतो, प्लांट्सकडून पुन्हा तो ॲनिमल्सकडे जाईल. इट ट्रॅव्हल्स अप टू ॲनिमल्स. ॲनिमल्स आणि प्लांटच्या रेस्पिरेशनमधून पुन्हा ॲटमॉस्फिअरकडे जाईल. ऑल्सो प्लांट्स अँड ॲनिमल्स आफ्टर डेथ देअर इज अ डिकम्पोजिशन, देअर इज अ कन्व्हर्शन ऑफ दिस ॲनिमल्स अँड प्लांट्स अँड कार्बन डायऑक्साईड अगेन गिव्हन बॅक आफ्टर डिकम्पोजिशन. नंतर फॉसिल पेट्रोलियम जे आहे याच्या कंबशनमधून, इंडस्ट्रीच्या कंबशनमधून, ह्युमन ॲक्टिव्हिटीजमधून पुन्हा CO2 तयार होईल आणि तो ॲटमॉस्फिअरकडे परत जाईल, ॲटमॉस्फिअरिक कार्बन डायऑक्साईड. पुन्हा या ठिकाणी प्लांट्स हे डेड झाल्यानंतर त्याचं फॉसिल फ्युएलमध्ये कन्व्हर्शन होईल. फॉर एक्झाम्पल वूड
कोल, त्याचं पुन्हा कंबशन होईल आणि कंबशन मधून ऍटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड परत जाईल, पुन्हा त्याचं सर्क्युलेशन होत राहील। या पद्धतीने ही डायग्राम आपल्याला रिप्रेझेंट करता येते। याच पद्धतीने होमवर्कसाठी तुम्ही डायग्राम तयार करायची आहे।